शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मी आजपर्यंत मला खरं तर समोर येऊन बोलण्याची खूप आवड आहे। आजपर्यंत खूप साऱ्या नेत्यांवर खूप महामानवांवर मी बोलले, पण आज मी ज्यांच्यामुळे बोलू शकते त्यांच्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली ह्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचेच आभार मानते। मला खरं सांगायचं तर आई नाहीये पण बाप आहे। आपण खूपदा बघितलं की आई दोन्ही कर्तव्य निभावते, पण माझ्या बाबतीत जरा उलट आहे। माझे पप्पा माझे दोन्ही कर्तव्य निभावतात। मी चौथीत असल्यापासून माझी आई माझ्यासोबत नाहीये, आता ती नाहीच आहे। तर माझे पप्पा माझ्यासाठी काय काय करतात ना हे मी खूप जवळून बघितलंय। त्याच्यामुळे आतापर्यंत मी कधी चुकीचं वागले नाहीये आणि वागणार सुद्धा नाही। आणि मला खरंच वाटतं की आज हा जो कार्यक्रम झालाय ना, इथे जितके पण विद्यार्थी उपस्थित आहेत, इतक्या विद्यार्थ्यांपैकी आज थोड्याफार कालावधीसाठी का होईना कोणीच वाईट मार्गावर जाणार नाही। कारण आज हा जो कार्यक्रम झालाय ना तो खरंच खूप चांगला आहे। मी तर म्हणते पहिली 10-15 मिनिटं मी जरा शांत होते, त्याच्यानंतर माझ्या डोळ्यातून जे अश्रू निघत होते ते थांबतच नव्हते। कारण सर जे काय बोलत होते ते एक्झॅक्टली तसंच झालंय माझ्यासोबत। माझे पप्पा टेलरिंगचं काम करतात, आमचे दुकान आहे 2 टेलरिंगचे। तर सर तुम्ही ते टाचाचं सांगितलं, माझे पप्पा दिवसभर उभे असतात आणि खरंच माझ्या पप्पांच्या टाचा मी बघितल्या की इतक्या कठीण झालेल्या त्या, त्याला हात लावला तरी त्याच्यात कुठला सॉफ्टनेस नाही। आणि माझे पाय बघते, माझ्या पायाला एक सुद्धा स्क्रॅच नाहीये। ह्याच्यावरूनच कळतं मला की माझ्या पप्पांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि ते माझ्यासाठी किती करतात। आणि आज हा कार्यक्रमामुळे खरंच मला त्याची ओळख झाली। आईची तर म्हणजे किंमत आहे मला, पण काय करू, आईचं प्रेम कधी मिळालंच नाही मला। पण ना मला त्याचं दुःख नाहीये, कारण माझ्या पप्पांनी मला कधीच माझ्या आईची आठवण नाही येऊ दिली आणि ह्याच्यासाठी मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील। आणि ह्याच कारणामुळे मी कधी सुद्धा त्यांना मान खाली घालून घ्यायची वेळ नाही येऊ देणार। भले मी शिकेल नाही शिकेल, आय डोंट नो की फ्युचरमध्ये माझं काय होणार आहे। कोणी सांगितलंय की उद्या काय होणार आहे तुमच्यासोबत, पण स्वतःहून कधीच मी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारून घेणार आणि माझ्या पप्पांना कधीच मान खाली नाही घालू देणार। माझी आज ओळख सचिन बोराडे यांची मुलगी म्हणून आमच्या गावात आहे, बोराड्याची मुलगी म्हणून। पण मला विश्वास आहे की वैष्णवी ही बोराड्यांची मुलगी आहे अशी ओळख मी नक्की निर्माण करेन। आणि मला शिक्षणाची आवड आहे, मला बोलण्याची आवड आहे आणि याचाच माझ्या पप्पांना खूप अभिमान आहे। माझे पप्पा मला म्हणतात की म्हणजे मी मराठी मीडियमची स्टुडंट आहे, सो मला इथं आल्यानंतर काही कळत नव्हतं। तुम्ही पप्पा म्हणजे खूप रडले की पप्पा काय आहे मला कळत नाहीये, मला खूप विचित्र फिलिंग येते, सगळे माझ्यापेक्षा खूप चांगले। तर माझे पप्पा मला म्हणले की जगात कोणी कसंही असू दे पण तू माझी टॉपर आहेस। तेव्हा मला इतका विश्वास भेटला की मला असं वाटलं यस आय कॅन डू इट। आणि पप्पा मला म्हणले की यू कॅन डू इट। सो हा मंत्र आहे ना हा तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि खरंच खूप भाग्यवान असतात ज्यांना दोघांची साथ मिळते, आई वडील या दोघांचं प्रेम मिळतं। ज्यांना मिळतंय त्यांनी कदर करा आणि सर जसं म्हणलं तसंच ज्यांना नाहीये त्यांना त्याची किंमत विचारा। मला विचारा ना माझ्या आईची किंमत। मी आणि माझे पप्पा आम्ही दोघंच पुण्यामध्ये राहतो। सकाळी उठल्यापासून मला माझी स्वतःची कामं करावी लागतात, पप्पांची करावी लागतात। ते जर मला माझी आई असती तर मला रोज सकाळी माझ्या हातात डबा मिळाला असता, जो की मला नाही मिळत आणि त्याची मी अपेक्षा पण करत नाही। कारण मी जे अन्न शिजवते त्या अन्नासाठी माझे पप्पा खूप कष्ट करतात, खूप मेहनत करतात। आणि माझे पप्पाच नाही, आमच्या दुकानात मिनिमम 15 लोक काम करतात, ती सुद्धा कोणाचे ना कोणाचे वडील आहे आणि ते सुद्धा तितकेच कष्ट करतात जितके माझे पप्पा करतात। त्यामुळे सांगते की स्वतःच्या हाताने स्वतःच्या आई वडिलांची
वागू नका. मोह, प्रेम, हे माया हे सगळं खूप थोड्या दिवसासाठी